मैंने बनाई आज भाकरी. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती भाकरी बनवण्यापासून. तर फर्स्ट टाइमच मी भाकरी ट्राय करणार होती आणि पहिलीच भाकर माझी अशी झाली होती तू ताट जे की अजिबात जमली नव्हती. तर मम्मी शिकवत होती मला, बाई अशी बनव तशी बनव. म्हटलं जाऊ दे. मग मम्मीनं पहिले मला बनवून दाखवली, अशी 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 बनवत असते म्हणते. तर मम्मीचं पाहून पाहून मग भाई मैंने भी ट्राय किया. और गाईज जेव्हा मी असं ट्राय केलं ना, असं म्हणजे मनात असं हे होत होतं की भाई हे फट ना जाए कारण की भाकरी फाटते अशी मम्मी म्हणत होती. पण फायनली त्याचा रिझल्ट इतका चांगला आला होता, इतकी छान भाकरी बनली होती भाई, बघू शकता तुम्ही. मग गेली होती मी उन्हात बसासाठी आणि बघा मनू कशी टट्टी करते. मनू टट्टी करताना मग तिचा व्हिडिओ बनवून टाकला भाई, आप लोग भी देख लो भाई गाईज. मग मी जे बनवली होती भाकरी आणि बेसन ते मी जेवण करत आहे आणि माझी भाकरी बघा किती छान अशी गोल गोल बनली होती आणि पतली पतली पण बनली होती मस्त पैकी आणि खायला खूप जास्त टेस्टी झाली होती. तर मग मी मस्तपैकी जेवण करून घेतलं. असं तोंड करून ओके ओके नाही झाली होती भाई, चांगलीच झाली होती आणि खायला पण टेस्टी होती. मग काय म्हटलं आता टाइमपास काय करावं, तर घातली होती मस्त साडी, फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि संध्याकाळचे आपले तेच कामं, झाडू पोछा ओछा. नाही संध्याकाळी पोछा नाही मारला मी, फक्त झाडूच मारून घेतला मस्तपैकी. आणि मस्त झाडू मारल्याच्या नंतर काय मग मला रिकामे कामं होते. मग थोडंसं स्वतःला फ्रेश वगैरे केलं आणि फ्रेश वगैरे केल्याच्या नंतर रिकाम्या टाइममध्ये खूप दिवसाचे मला ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवायचे होते. तर त्यासाठी मस्तपैकी पूर्ण असे ड्रायफ्रुट्स मी काढून घेतले होते आणि या लाडूची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर माधवी की रसोईवर तुम्हाला याची रेसिपी लवकरच पाहायला भेटेल. सो बाय बाय गाईज.